लव जिहाद प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं समीर संदे याला अटक करण्यात आली असून त्याचा मित्र शाहरुख देसाई फरार आहे। त्याच्याकडे 8 ते 10 हिंदू समाजातील युवतींचे अश्लील व्हिडिओ फोटो असल्याची माहिती समोर आली। याबाबत अधिक माहिती अशी की शिरोली इथला समीर संदे याचे जिल्ह्यातील चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या एका नगरीतील एका युवतीसोबत प्रेम प्रकरण होतं। त्याचा गैरफायदा घेत त्यानं त्याच समाजातील संशयित मित्र शाहरुख देसाई यांनी 8 ते 10 युवतींना गळाला लावलं असून त्याचे अश्लील व्हिडिओ तयार केलेत। या प्रकरणाची माहिती अन्य कुणाला दिल्यास हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी संशयितांनी या 8 ते 10 युवतींना दिली आहे। मात्र त्यांचा जवळचा मित्र असलेल्या एकाला याची कुणकुण लागली असून त्याने या प्रकरणाला वाचा फोडली आहे। ही माहिती मिळताच संपूर्ण प्रकरणाचा उद्रेक झाला। आज शिरोली इथं हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाव बंदची हाक दिली होती। संपूर्ण हिंदू समाजामध्ये असंतोष निर्माण झाला होता। गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिरोली फाट्यावरील ग्रामपंचायत कमानीजवळ जमले। आमदार अमल महाडिक आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत चौकात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना जागेवरच अडवलं। यावेळी पोलिसांनी कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपीच्या घरावर बुलडोजर फिरवा, त्याला गावातून हद्दपार करा, त्याला फाशी द्या अशी संतप्त मागणी केली। यावेळी आमदार अमल महाडिक यांनी ग्रामपंचायतीनं संबंधित आरोपीचं पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं असं आवाहन केलं। दरम्यान आमदार अशोक माने, उभाटा सेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली। सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय झाल्यानंतर कार्यकर्ते निघून गेलेत। पण दिवसभर शिरोली परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता होती। यावेळी पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह जलद कृती दल, दंगल काबू पथक आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं तैनात होते। संशयित आरोपी संदे आणि देसाई यांच्या घराभोवती पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय। मराठी एस न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे। विषय नाही, आमचा धर्माचा विषय इथं महत्त्वाचा आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुक्यामध्ये आज 20 पहिली मदरसा झाली। मला आमच्या सर्व लोकांनी मदरसाला गेला होता। ह्या ज्या मतीने शिक्षण नावाखाली केल्यात तेच हे चालवणारे ते तपासले। तिथंच हे सगळे बाहेर न येऊन साहेब नॉर्थमधले माणसं आहेत की तिथं हात आणि त्याने लोकांची यंत्रणा करून येत मूळ जे आहेत ना पवन साहेब किंवा क्षीरसागर ती येत आणि आपणच्या बाबतीत गेलो तरी निघून जाईल।